नागपूर गुन्हे शाखा युनिट 6 ने 3 वर्षांपासून खुनाच्या व मोक्का अंतर्गत गुन्ह्यात पाहिजे असलेला अट्टल घरफोड्या आरोपी विशाल रामचंद्र मानेकर याला तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे ताब्यात घेतलंय। सदर आरोपी विरोधातील खुनाचा गुन्हा गोबरवाही पोलीस ठाणे येथे दाखल असून ही घटना भंडारा जिल्हा अंतर्गत घडली होती। चौकशीत आरोपीने जरीपटका व गट्टी खदान परिसरात केलेल्या 2 घरफोड्यांची कबुली दिली आहे। वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कारवाईसाठी आरोपीला गोबरवाही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय। भंडारमध्ये अपराध क्रमांक 291/2023 कलम 302 141 47 325 425 गोबरवाही पोलीस ठाणे हद्दीमध्ये अटक आरोपी विशाल रामचंद्र मानेकर यांनी फायरिंग करून खून केला होता। त्यानंतर तो घटना घडल्यापासून फरार होता। त्याच्यावर मोका सुद्धा लावण्यात आलेला होता। सदर गुन्ह्यामध्ये एकूण 9 आरोपी होते। 9 आरोपीपैकी 8 आरोपी अटक आहेत, परंतु हा विशाल रामचंद्र मानेकर हा गुन्हा घडल्यापासून फरार होता। युनिट 6ला गोपनीय माहिती मिळाल्यानंतर माझ्या युनिट 6च्या टीमने PSI रोठे, API गायकवाड आणि इतर अंमलदार यांनी गोपनीयच्या आधारे त्या ताब्यात घेऊन पुढील तपासाकरता गोबरवाही पोलीस स्टेशन जिल्हा भंडारा येथे ताब्यात दिलेले आहे। तर चोरीचे सुद्धा 2 गुन्हे आपण उघड केले आहे, यामध्ये काय माहिती? चोरीचे 2 उघड केलेले आहेत। एक गिट्टी खदान आहे आणि दुसरा आहे एक जरीपटका PS मध्ये। इथं 2 घडफोडीचे गुन्हे आहेत, ते सुद्धा आम्ही उघडकीस आणलेले आहेत। सदरचे कामगिरी माननीय CP सर रवींद्र कुमार सिंगल सर, जॉइंट CP सर रेड्डी सर, ADCP क्राईम परदेशी सर, DCP डिटेक्शन मागणीकर सर, ACP पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली फरार आरोपी यास अटक केली आहे।